अरे नंदीला असणारा आवेशामध्ये तो रावण म्हणू लागला, अरे नंदी तू माझ्या समोर एका मरकट म्हणजे माकडासारखा आहेस, वानरासारखा आहेस, माझ्या शक्तीपुढे तू टिकणार नाही, मी तुझा ऐकणार नाही, मी असणार महादेवाचं दर्शन करण्यासाठी जाणारच बर का, असं तू असणार दटावून नंदीला असणार बोलू लागलेला आहे. आयशे बोलता दशकंदर कोपला तेव्हा नंदकेश्वर शाप शस्त्र आणि वार ताळिले सत्वर असणारा शक्तीच्या बळा असणारा शक्तीच्या मधामध्ये तो असणारा त्या नंदीला असणारा बोलता बोलता मरकट असं असणारा शब्द तोंडामधून गेला आणि मरकट शब्द गेल्यामुळं नंदीला राग आला आणि रागाच्या भरामध्ये नंदीश्वरानं त्या रावणाला श्राप दिलेला आहे. मढे उन्मत्त तुमुड मती तुझ नरवानर गैती तू दशरुद्र पुजरे निष्पुती 11वा मारुती प्रकटेल. मग नंदीनं असणारा श्राप दिला, अरे तुझ्या अंगामध्ये एवढं शक्ती आहे, ह्या शक्तीच्या असणारा जोरावरती तू मला असणारा एवढं उलट बोलू लागलायस, मला वानर म्हणू लागलायस, तू तुझ्यापेक्षा वानराला या मरकटाला कम समजू लागलास, तर ऐक मी तुला श्राप देतो, पुढील भविष्यामध्ये तुझा याच वानरापासून तुझा असणार अहित होईल बर का. साक्षात महादेव वानराच्या रूपामध्ये अवतार घेतील, हनुमंतरायाच्या रूपामध्ये अवतार घेतील आणि साक्षात ज्याच्या दर्शनासाठी तू आलेला आहेस त्यानेच तुझा काटा काढतील बर का. तू असणारा 11 रुद्र आहेत, महादेवाचे असणारा 11 रूप आहेत, त्या 11 रूपापैकी एक असणारा तू 10 रूप असणार 10 रुद्राचे असणार तू पूजन केलायस, तुझे 10 मुडके होते, 10 शिर तू असणार 10 रुद्रांना तू असणार प्रसन्न करून घेतलास, पण 11वा रुद्र असणारा मोकळा आहे, तो 11वा रुद्र तुझा काटा काढेल, वानराच्या रूपामध्ये अवतार घेऊन तुझा असणारा महादेवच तुझा काटा काढतील बर का, असं असणारा नंदीने श्राप दिलेला आहे. तो वानरूपे अवतार करील तुझे गर्भमोचन ऐकता क्रोधावला रावण म्हणे हा उपडीन कैलास. मग असणारा नारद असणारे ते नंदी महाराज म्हणू लागले, ते महादेवच साक्षात वानराच्या रूपामध्ये 11वे रुद्र असणारा अवतार घेतील आणि तुझा असणारा अहंकार असणारा ठेचला जाईल बर का. असं म्हणल्यानंतर रावणाला अत्यंत राग आला आणि रागाच्या भरामध्ये रावण म्हणू लागला की अरे माझ्या अंगामध्ये एवढं बल आहे, ही मी कैलास पर्वत उचलून मी लंकेला घेऊन जाईल बर का, असं असणार रागाच्या भरामध्ये रावण बोलू लागलेला आहे. उचलून या कैलास पर्वत लंकेस नेईल